हेलो हेलो चेक चेक ओके. ओके गाईज, तर आता खूप असा अडथळा आल्यानंतर राईडला सुरुवात तर झालेली आहे. 5:30ला आम्हाला मुंबई सोडायची होती, पण आम्ही इथेच आहे अजून. आणि मी प्रतीकसोबत राईड करतो आहे. आम्ही कुठे चाललो आहे? आम्ही चाललो आहे कोकणात. कोकण कोस्टल रूट मालवणपर्यंत करायचा असा प्लॅन आहे. पण सध्या बिकॉज आम्हाला लेट झालं आहे, तर आम्ही मे बी अगरदांडाला जाऊ आणि अलिबाग स्किप करू. असं पण अलिबाग एवढं हरिहरेश्वरपर्यंत काही नाही केलं तरी काय इश्यू नाही आहे एवढा. चला भाई. ओके, आता पेट्रोल भरून झालं आहे आणि लगेच सिग्नल लागला आहे. दोन मिनटाला म्हटलं थांबायला लागते. हा ब्रिज वरून ना आर पार. चल. हो, थोडा वेळ आता वायझर उघडाच ठेवणार आहे मी तर, कारण मजबूत गरम होतं आहे आणि अंग माझं डोकं अख्खं ना भिजलं आहे घामाने. म्हणजे आंघोळ करू शकतो मी असं अक्षरशः एवढं भिजलेलं आहे. तर फायनली ऑन आवर वे टू कोकण. ही 4 दिवसाची राईड आहे, खूप मस्त मजा येणार आहे. तेच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तर मला पहिलाच व्हिडिओ आहे, हा पहिलाच राईड जी मी शूट करतो आहे. तर त्यामुळे मला हे पण नाही माहिती की मी काय ठेवणार आहे फ्रेममध्ये, काय नाही ठेवणार आहे, किती कट करणार आहे, किती नाही करणार आहे. आपल्याला जेवढं फील येतं आहे तेवढं टाकायचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं रिकॅप तुम्हाला द्यायला म्हटलं तर 5 वाजता आम्ही 5:30 वाजता घरातून निघालो. मी ज्यावेळी आम्हाला इथून निघायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली नाही निघता आलं. तर 5:30 वाजता घरातून मी निघालो आणि इथे इथे आल्यावरती माझी जी बॅग आहे ती माझी टेल बॅग नाही आहे, कारण मला टेल बॅग नाही घेता आली. त्यामुळे ती नॉर्मल ट्रेकिंगवाली माझी बॅग आहे, त्यामुळे सगळं सामान आहे. आणि लॅपटॉपची बॅग माझी वेगळी होती, तर ते सामान जरा रिअरेंज करत ती लॅपटॉपची बॅग माझ्या मेन ट्रेकिंगच्या बॅगमध्ये टाकत खूप टाईम गेला. आणि त्याच्यानंतर मग ती बॅग आम्ही बंजिरी बांधली. तर प्लॅन असा आहे की पहिल्या दिवशी रत्नागिरीपर्यंत खेचायचं, पण ते मला वाटत नाही पॉसिबल होणार आहे. आम्ही जास्त पुश करणार नाही आहे. जर आम्हाला वाटलं रत्नागिरीपर्यंत जाता येते तर आम्ही जाणार रत्नागिरीपर्यंत, किंवा वर्स्ट केस सिनारिओ आम्ही गुहागर किंवा जिथपर्यंत अंधार होईल तिथपर्यंत चालवायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. हॉटेल वगैरे काय बुक नाही केलं आहे, आम्ही ते ऑन द स्पॉटच तिकडे जाऊनच बघणार आहे. सध्या भुकेचं तर काय एवढं हे नाही आहे, पण भूक तर लागणारच आहे. तर पनवेललाच जाऊन खाणार आहे डायरेक्ट. मला माहिती नाही तुम्हाला दिसतं आहे की नाही. मस्त सकाळचा व्ह्यू आहे. आणि इकडे पण एक माझा मॅजिक आर्म लावला आहे मी, तर मध्ये मध्ये मी थोडा पुढे पण कॅमेरा लावेन ताकी थोडं मी दिसेन तुम्हाला. काहीच ऑइल नव्हतं माझ्या गाडीमध्ये, तर माझ्याकडे 1 लिटरची बाटली होती. ती बाटली मी खाली गेली तरी थोडं 800 ml जरा इकडे तिकडे खाली पडलं, कारण आमच्याकडे फनल नव्हतं टाकायला, जे मी घ्यायचं विसरलो. पण ठीक आहे, ती बाटली रिकामी केली
नाहीतर मग इंजिन आज भाई सीज झालं असतं. आणि अजिबात काहीच ऑइल नव्हतं. तरी चेन लूप करायचं उरलं आहे ते आता आम्ही खायला थांबू तेव्हा चेन लूप करू. चेन लूप पण माझ्या टँक बॅगमध्ये घेऊन आलेलो आहे. चला आता लागलो आपण नवी मुंबईला. आता इथून जे सुसाट निघायचं आहे ते पटापट. इथनं आता कुठला तरी एक राईट असतो तो मला पण सध्या आता समजेलच. तिकडचं आहे ना. हा भेटेल ना पनवेलला. हे बरं आहे. माझी बॅग जरा पाठी आहे ना, असं जरा बॅक रेस्ट बॅक जरा पाठ अशी टेकवली की थोडं बरं वाटतं भाई. हे फायदा आहे टेल बॅगचा. लोणावळा पुणे आणि आपण चाललो मुंबई गोवा हायवे फॉर नाव ॲटलिस्ट सध्यासाठी. ऑफरोड गाडी असल्याचा हाच फायदा आहे गाईस. तर आपण मारतोय लेफ्ट. फायनली आता जी बाईक घेतल्यापासून म्हणजे 1 वर्ष झालं मला बाईक घेऊन. आणि मला नेहमी असं वाटायचं की यार एकदा तर बाईक घेऊन कोकणात जायचं आहे. ती रोड ट्रिप जी करायची आहे, बाईक राईड जी करायची आहे, पहिली मला सुरुवात ह्याच्यापासूनच पाहिजे होती. आणि आज फायनली तो दिवस आला आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड राईट नाव. ऑल्दो आय माईट नॉट सीम लाईक बिकॉज जरा झोप आणि भूक आहे. एकदा भूक मिटली की मग एक्साइटमेंटचं असं तुम्हाला पारावर जाता जाता दिसेल. तर आता आम्ही ऑलमोस्ट कर्नाळ्याला पोचलोच आहे. किती ऑलमोस्ट 40 किलोमीटर झाले पेट्रोल भरल्यापासनं. म्हणजे घरापासून समजा ना 60 किलोमीटर झाले. मला बोलतोय पळव पळव, स्वतःला हळू चालवलं आहे. हे काय आहे तुम्ही बघा, 60च्या स्पीडला पळवतो आणि मला बोलतोय चल चल चल. चल भाई. पहिला जरासं ट्रॅफिक आहे, ढगं तर आहेतच मजबूत. सावली आहे पण अजून असं पण 8च वाजत आहेत ऑलमोस्ट. म्हणजे वाजले 7:52 झाले. भाईचं सेटअप पण मस्त आहे, मजबूत सेटअप आहे. त्याने विचारलं वाटतं कुठे चाललं आहे. त्याला विचार आपण तो कुठे चाललेलं जेव्हा आपण खायला थांबू. सही आहे भाई, डेडिकेशन बघा. म्हणजे तुमच्याकडे गाडी कुठली असो भाई, जायचं मन असलं हवं. अच्छा इथे खायचं का. चला जे भेटेल ते डोसा बिसा भेटेल ते खाऊया. इथे खायचं की पुढे. दीड तास आपण थांबून 1.5 तास लेट करून आपण अर्ध्या तासात थांबलो. आणि आता किती चांगला डिस्टन्स कव्हर केला पण आपल्याला ते इथून परत जाऊन पुढे अजून परत एकदा थांबायचं का. ते ऑइल चेंज करायचं, भाईला ऑइल चेंज करायचे, चेन लूप करायचे.
त्यानंतर मग डायरेक्ट लंच जेटीला. जेटी. हां, तरी अगरदांड्याला पोचायला आपल्याला 1-1.5 तास तर लागेलच. नाही, 2 तास दाखवतो. थांबून 2.5 तास लागतील. म्हणजे 5 वाजता निघायचं होतं. मी 4 वाजता उठलो. मग मी ठरवलं अजून 10 मिनटं झोपतो. तू झोपलेला 10 मिनटं उठल्यावर बघतो तर डायरेक्ट 4:45 झाले. मग 15 मिनटात पटपट मी आंघोळ करून ना, मी 5 मिनटात आंघोळ झाली माझी पटकन. मग त्याच्यानंतर ठरवलं की लगेच फटाफट आणि घाईघाईमध्ये सनस्क्रीन विसरलो मी. माझ्याकडे आलो वॉशरूममध्ये बाहेर आलो, पहिला सनस्क्रीन लावली. तुला विसरेन मी, पहिला सनस्क्रीन लावली. मला आणायचं फेसवॉश पण मी विसरलो. फेसवॉश तर मी ऑफिसमध्ये विसरलो माझा. ओके, नाश्ता करून आम्ही पाठी गॅरेज होतं तिकडे प्रतीकने ऑइल टॉपअप केलं आणि आता आम्ही चेन लूप केले. तर आता इथून डायरेक्ट आगरदांडा, जे दाखवते 2 तास 20 मिनटं. पण आम्ही ट्राय करू लवकर कवर करायला. एक कॉल करतोय का? चला पळवा भाई आता सुसाट. तरी नशिबाने आज माहिती आहे ऊन कमी आहे. हां, म्हणजे सध्या तरी कमी आहे ऊन. हां, ते पण आहे एक, फक्त 90 वाजलेत. पण तरी आपल्या इथे 9 वाजता भाई जाम हे होतं. या क्रेटावाला हो भाई. हां, इथेच थांबून करतो. हो, तू पुढे हो. ट्रॅफिक आहे. मला मॅपमध्ये तर नाही दाखवते रे. हे रिक्षावाले आहेत, सगळे लेफ्ट टाकायला बघतो. हिबं भाई, सनरूफ पण बाहेर आली आहे. असं नका करू यार भाई. हा ना, मगाशी माझ्या सकाळपासून आतापर्यंत 4 दगडं माझ्या हेल्मेटला आपटले भाई. आणि हे लोक असे बाहेर येतात. पण चल भाई, आता भुगवीला आता एक्साइटमेंट आली आहे भाई. आता मजा येते काही चालायला. अरे एक लेन पकडून चालत नाही भाई. हा बा स्कूटीवाला अजून चिल मारतोय भाई. अरे चल, इंडिकेटर दोन राईटनी टाकायला लागेल. हा काय चिल करतोय भाई. हा ना, नाही तर काय भाई, राईट लेनने टाकायची तर भाई. चल पाठी दे तुझ्या. हा ना, हे राईटच्या. हा ना, नाही तर काय. ये कोकणात जायचं आहे बाई. चला, असं वाटतंय कधी जाऊन भाई मालवणला पोचतो. स्पीड ब्रेकर आहे, स्पीड ब्रेकर आहे, स्पीड ब्रेकर आहे. आरामात आहे. तिकडे यार, त्या साईडला एक, या साईडला एक. हे बाई क्रॉस करते रस्ता. नाही तर डबल सीट व्हायचो आपण. अरे ठीक आहे ना, कवर केलं भाई आपण. अरे 10 मिनटं झोपण्याच्या इरादानेच झोपलेलो मी. अरे ते स्कूटीवाले भाई. भाई ॲडव्हेंचर आहे आता आपल्याकडे. ये आहे रस्ता आहे. पान आणि गिफ्ट शॉप है. काय गिफ्ट देणार भाई पान शॉपचं ते.
अरे पान आणि गिफ्ट शॉप लिहिलं तिकडे, पान गिफ्ट करायचं. आणि छोट्या पोरांनी पान मागायचं, पानच मागितलं तर हट्ट करून. बिडी बिडी मागितली तर. तरी काय अचानक भाई खूप ढग आहे आणि ऊन तर एवढा कमी आहे. हां, तर दुपारी बघूया काय होतं. अंदमान नाही, कोकणात पण पडतोय थोडा थोडा. माझ्या मित्राला विचारलं, तो बोला आहे थोडा पाऊस आहे बोलला तो. हां, पेट्रोल भरलं मी तिथपासून मी रिसेट केलेलं ट्रिप. 60 किलोमीटर झाले. म्हणजे माझ्या घरापासून 75-80 पकड टाक. रत्नागिरी 262. पण आपण चाललो आहे कोस्टलनी बाई. हां 350 असेल बरोबर. भाई मजबूत वाटतंय ते पण एंडपर्यंत. हा यार, थोडं लवकर ही राईड प्लॅन केली असती ना आपण तर अजून मजा आली असती. पण गर्दी मजबूत भेटली असती. नाही रे, पावसात पण आहे रे, पण उन्हाळ्यात कोकणाची वेगळीच मजा आहे. पावसात कसं थोडं चिकचिक आहे. इथे साईडला आहे, साईडला आहे. नाही बंद पडलं आहे. अजून 1-2 तास दाखवतो इथून. हे बघ ट्रिप्सही चालले भाई. भाई एवढं सुंदर वेदर आहे ना भाई, एवढं भारी वेदर आहे की असं थकान वाटत नाही भाई गाडी चालवायला. हे पण मस्त आहे. मुंबई गोवा हायवे चांगला गेला आहे. असं वाटतं तर चांगला गेला आहे. हां, पुढे खराब असू शकतो भाई, सांगता रस्ता खराब. भाई चालू तर आहे, काय प्रॉब्लेम आहे. चांगला बनवून तर ठेवला आहे, बंद का ठेवला आहे मग. हा का यार, मस्त स्पीड मेंटेन होत होती. हे काय आहे भाई, बाथरूम 3. अरे ये इथून, कुठून चालला आता. सोड, इथून आलो. आहे मानगावला तर गेलो असतो ना आपण, ट्रॅफिकमध्ये हालत झाली असती भाई आपली. तिथे आम्ही नागोठण्याला पोचलो. आम्ही तिकडे थांबलो होतो कारण मला टाईप A to टाईप C केबल घ्यायची होती. कारण माझ्या आयफोनची केबल जी आहे ती C to C आहे आणि ह्याला USB पोर्ट टाईप Aचा आहे. तर एक बेसिकवाली केबल घेतली 100 रुपयाची मी. ऑन द गो बॅटरी लो झाली तर बरं आहे. तर आता आम्ही नागोठण्यावरून आतातल्या रस्त्यातून निघालो आहे. अजून आहे 51 किलोमीटर अगरदांड्याला. आमचा टार्गेट आहे 1 तासात कवर करायचा, बट 1.5 तास दाखवते. जरा उभा राहतो आणि हवा हवी. हे काय आहे भाई, झाड पडलं आहे. हा एकदमच आदतला रस्ता आहे, काय माहिती कुठून आता आपण चाललेलो आहे. अजिबात ऊन नाही आहे, अजिबात ऊन नाही. म्हणजे गरमी तर होतेच आहे ऑफकोर्स, ह्युमिडिटीमुळे तर होणारच, रस्त्यात नाही. पण त्याचा चटका बसतो ना उन्हाचा, तो नाही बसत आहे. ते जरा बघून बरं वाटलं. आता तुम्ही मला बघा, थोडा टाईम म्हणजे खूप टाईम. बघूया फ्रेम कशी येते. हो मस्त फ्रेम येते.
ठीक आहे, सध्या तरी मॅजिक काम जबरदस्त काम करतो आहे. स्ट्रीट साईड जायचं जरा मॅप भट. हे माकडे आहेत. मी जवळजवळ म्हणजे ना कसं बोलू तुम्हाला, 3 का 4 वर्षानंतर गावी जात असेल. 2020 का 21ला गेलो. एवढी इच्छा होते की असं वाटतं की पोचूनच जावं एकदा. वा भाई, खूप मिस केलं भाई हे. तर थांबलो होतो मी कॅमेरा हे चेंज करायला आणि व्ह्यू बघा भाई, काय जबरदस्त व्ह्यू आहे. पाठी हे झाडाला प्लेन आहे तर तो पण व्ह्यू मस्त होता. जरा रस्त्याचा ब्रिज बनतो इथे कसलं तरी. हां, डायरेक्ट उभा राहूनच टाक. अरे वा, अजून एक रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग. आता पुढून राईड घ्यायचा आहे. हा कुठला ब्रिज बनतो आहे मला पण माहीत नाही, पण स्टेशन कुठलं आहे बहुतेक दिसेल आपल्याला. हाँ हा राईट आहे. रोहा, अच्छा रोहा स्टेशन आहे हे. रोहा रेल्वे स्टेशन. $36 kilometers more to go. ओह वाव, भरती आहे. डुबकी मारून बोलतो, एक डुबकी मारून ते तिकडे चालायला पण आहे अक्षरशः, म्हणजे जबरदस्त ना भाई. आंबे आंबे, आम का सीझन आगे आहे. आम्ही पण आंबे खायला चाललो आहे. जरा पाय दुखले. गावागावातून आहे आता. मी आता परत रोहाच्या बाहेर पडतोय. बापरे, केवढं चढल आहे हे बघा, केवढं चढल आहे. बाबा बाबा बाबा, एकदमच स्टीप क्लाइंब गेली आहे डायरेक्ट. आणि अजून हा पण फिरून क्लाइंब. हो, समोर व्ह्यू आहे काय, समोर व्ह्यू आहे, समोर व्ह्यू आहे, समोर आहे व्ह्यू. एवढा काय खास नाही पण ठीक आहे, चांगला व्ह्यू आहे. खूपच पातळ रस्ता आहे, त्यामुळे एक जरी मोठी गाडी आली तर मग खतम, ब्लॉक आहे. हो, काय प्रॉपर्टी आहे. एकदम जबरदस्त लोकेशनमध्ये. एकदम आतला रस्ता
एवढा म्हणजे डिसेंट आहे. सर्वात बेस्ट रोड क्वालिटी तर नाही बोलू शकत, पण चांगला तर आहे. थोडा पातळ आहे बस, एक तेच. आता तरी थोडा ब्रॉड झाला आहे, पुढे अजून घाट आहे. ब्लाइंड टर्नला ना हॉर्न मारलेला मस्ट आहे भाई. हॉर्न मारणं इज मस्ट. हो आता ज्या फ्लोने आता उतरतोय ना, एकदमच हेल्पिन आला भाई. हां, अजून एक आहे. अचानक बाहेर निघतोय, रस्ते टर्न आहेत ना म्हणून थोडा बोलतोय कमी आणि फोकस रोड्सवर जरा जास्त आहे. बोल क्रिकेट खेळत आहेत भाई. पार्टी बॅकग्राऊंडमध्ये ते काकी हकलत आहेत म्हशीला. वा, परत जंगलात एंट्री होते आणि आता नेटवर्क गायब झालेलं आहे. अचानक चढण, अचानक उतर. हो 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 हो. आता रस्ता चांगला झाला जरा, अजून चांगलं झालं आहे. आणि आतातून बघूया. 25 किलोमीटर आहे अजून. मी टी एमध्ये 15 मिनटं तर कमी झाली आहेत. पुढची 15 मिनटं अजून कमी करणं मुश्किल वाटतं जरा मला, पण बघूया. चला, हे रस्तेच तर फील करायचे होते. हो, रिक्सी 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 रिक्सी. आता गेलो असतो बाई, बटरसारखं पसरलो असतो आपण. हो, इथे क्रिकेट खेळायला भाई जबरदस्त मजा आहे. एकदम लाल माती, कोकणाचा एकदम ऑथेंटिक फील भाई. लाल माती सुरू झाली म्हणजे तुम्ही आले कोकणात. 120 किलोमीटर म्हणजे 140 किलोमीटर झालेत घरापासून. एकदमच आहे बघा टर्न, असं एकदमच F1 सर्किट आहे. F1 सर्किट आहे. काय सुंदर आहे व्ह्यू. वा, व्हेरी नाईस, अमेझिंग. मला बरं वाटलं. तर आता आगरतांडा फक्त 16 मिनटं आहे. 10 किलोमीटर उरलेत. मग तिथून जेटीने दिघीला क्रॉस करणार. म्हणजे आम्ही बहुतेक बघूया आता फेरी कधीची आहे ते मेन एक गोष्ट. ओ वा, काय जबरदस्त आहे. क्रेझी भाई, खूपच छान व्ह्यू आहे, खूपच छान. तर फायनली आता आम्ही एकदम जवळ आहे आगरतांड्याच्या. तर आता
माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये केवढं दिसतंय, पण समोर तो जो रस्ता सरळ वर चालला आहे त्याच्या खालीच इथून लेफ्टला आहे नगरदंडा पूल 3 किलोमीटर. अगरदंडा जेटी इथून खाली आहे. हा तो रस्ता आहे जो आपल्याला लांबून दिसत होता. इथून हाँ लेफ्ट 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 ये लेफ्ट है, ये लेफ्ट है. ओ हाँ कडेकडेने एकदम. आता पुढचा सफर असा राहणार आहे, पुढची जर्नी अशीच राहणार आहे. ठीक आहे. अच्छा इथून आहे. मला वाटलं जेटीच बंद आहे का. छोटंसं डिटूर आहे, कारण तो रस्ता ॲक्च्युली मी लास्ट टाईम जेव्हा हरिहरेश्वरला गेलेलो काही महिन्या म्हणजे 2 महिन्या आधी खराब होता, तर आता तो बनवला आहे रस्ता. काय आलं. हां बघा, हा रस्ता जो आहे तो बंद असतो. किती किती वाजता जेटी आहे ना. 11 वाजताची जेटी तिथे लिहिले आहे, पण आता जेटी जरा लेट चालली, टुरिस्टमुळे लेट चाललं. तर आता बघूया किती टाईम लागतो. हां कोणीतरी टायमात आहे असं हा बोलतोय. प्लस काय असा झाला की भाईनी जेटीची तिकीट तर काढली, पण जेटीची तिकीट कुठल्या खिशात होती. बॅगेत होती. हा भाई गावभर शोधतोय आम्ही. तिकडे आम्ही उभं होतो. तिकडे जाऊन आम्ही शोधतोय की भाई कुठे ठेवली आहे, रस्त्यात पडली की काय सीन झाला. भाईनी बॅगमध्ये ठेवलेली. पोरीना कुठल्या तरी पोरीला फोन केला आणि त्याच्या नादामध्ये विसरलाय भाई. कुठला हा हा आता कुठे जायचं कुठल्या साईडला आता माहित नाही. ते आपण मला वाटलं भाई समोर जायचं. हां मला पण तेच वाटलं की समोर साईडला, त्या साईडला. मी तुला तेच बोललो की त्या साईडला असणार. आता किती मिनटं लागतील इथून. 10 मिनटं तर 10 ते 15 मिनटं तरी ह्या जेटीला लागतील. आता थोडंसं ऊन वाढलंय. आता सूर्यदेवता जरा लपंडाव खेळत थकले. हां आमच्याशिवाय लपंडाव खेळत होते ढगांमध्ये, आता थकले ते. तर बोलले की बस झालं, तुम्ही लय मजा केली, आता जरा तुमची हां यायचं होतं तुम्हाला कोकणात. या काहीतरी वाचतोय तिकडे लिहिलेलं. काय वाचलं. हे काय ह्याला बोलतात, काय बोलतात. फेरी. एवढंच लिहिलं आणि काय नाही, एवढंच लिहिलं. लास्ट टाइम जेव्हा रायगडला जाताना आम्ही आलेलो हरिहरेश्वरला जाताना, तेव्हा इथे ह्यांच्याकडे नारळ पाणी प्यायलेलो. यावेळी तिकडे उसाचा रस प्यायलो. म्हणजे कसं दोन्हीकडे आपण एक्सपेन्स दिला आहे भाई. दोन्ही लोकांना आपण धंदा देऊन झालो आहे. आता इथून पुढे 12 वाजलेत. प्लॅन तर आहे की 1:30-2 वाजता कुठेतरी थांबून जेवायचा. हां हा रूट तर मी केला आहे ऑलरेडी, तर मला माहिती आहे की रस्ता तसा तर चांगलाच आहे. हो
हां आता 12 12:15 झाले आहेत तसं तर. आणि आता ऊन जरा जास्त लागतं आहे. हे चल पटापट. हो ते काय चाललं आहे. व्ह्यूचा फोटो काढतायत का? मस्त आहे व्ह्यू, मस्त आहे व्ह्यू तर जबरदस्त आहे भाई. 1 पॉईंट नंतर असं डिफरन्सच नाही समजत आहे की आकाश कुठे आणि समुद्र कुठे. वाव, टू गुड टू गुड टू गुड. ओ हो 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 हो. बघा सावलीत मजा करते. वाव, हे तर फक्त स्टार्ट आहे. पुढे आपल्याला अजून 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 खूप काय काय बघायला भेटणार आहे. समोरच बंगला बांधला आहे बघा, मॉडर्न लॉजिंग अँड बोर्डिंग. सही आहे भाई, समोरच आहे अक्षरशः. पोरं हाय खेळत होती. बट वॉट फील मॅन, वॉट फील. जरा लास्ट टाईम आम्ही इथे थांबलो होतो. सगळ्या सहा गाड्या आम्ही अशा लावलेल्या. ह्यांचा पावसाळ्यात राहण्याचा अनुभव एकदा ह्यांच्याकडून ऐकायला पाहिजे. कारण एकदम समोरच समुद्राच्या जेव्हा हे लोक राहत आहेत, काय म्हणजे काहीतरी किती त्यांना प्रिपरेशन करत राहायला लागेल, किती त्यांना सेफ्टी ते लोक कशी ठेवतात स्वतःची. खूप इंटरेस्टिंग असेल हे ऐकणं फॉर शुअर. हा सावली आली तर जरा बरं वाटलं. सावली आल्यावर एवढं बरं वाटणं, हे पण इथे येऊन त्याचा पण वेगळाच फील आहे. हां, काय आपल्या इथे मुंबईला असताना टाईम नाही भेटत आहे गोष्टी प्रोसेस करायला. कॉन्स्टंटली यू आर ऑन द मूव्ह. बट हिअर इट्स नॉट द केस. सॉरी, पॉज घेतला जरा. टर्नवर फोकस केलेलं महत्त्वाचं आहे. कारण असा जर टर्न आला आणि फोकस नाही केलं तर स्कॅम होणार. तो बघा किती बाहेर गेला तो. श्रीवर्धन बीच 30 किलोमीटर, देव्याघर बीच 13 किलोमीटर. हो, परत एकदा सफेद रेती. हां यार, भरती तर आहे, बऱ्यापैकी भरती आहे. बघा ना केवढं पुढेपर्यंत पाणी आहे. सगळे चिल करतात भाई. सही आहे ना, काय लाईफ आहे बघा ना. दुपारी आराम, सकाळी काम, संध्याकाळी काम, दुपारी आराम. आणि आराम पण असा टाईपचा आराम की म्हणजे येऊन बसलं म्हणजे निवांत शांत. शाळा आहे कुठली तरी, हायस्कूल आहे, आडगाव हायस्कूल. मस्त ना, काय ब्युटिफुल वाटतं. हां, मंदिर पण आहे इथे. काय आलं, स्लो ना चालवत आहे, पाठीत तर आहे. अरे चल, बरोबर चालत आहे. स्लो चालवते बोलतो. पुढे व्हिडिओ काढायला थांबूया.
हां हां, मला तिकडे एक व्हिडिओ काढायची होती भाई, कारण ते असं फुल एकदम क्रेझी लोकेशन होतं. मी लास्ट टाईम जेव्हा हरिहरेश्वरला चाललेलो तेव्हा बघितलेलं, एकदम जबरदस्त होतं. तर यावेळी तर तिकडे काढायचंच आहे मला व्हिडिओ काय पण करून, आणि फोटो पण. लास्ट टाईम मी जाता जाता बघितलं की यार व्हिडिओ काढली पाहिजे, बट यार हे बघा, हे बघा, ते भरतीच्या वेळी तर कायच होत असेल यार, है ना? भरतीच्या वेळी जबरदस्त यार. वर टाक, वर 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 वर. हाँ तो घूम के आ जाएगा. हाँ. A few moments later. From there now we are back on road. आता आम्ही चाललो आहे बागमांडल्याला. बागमांडल्यावरून जेटी बागमांडला दाखवत आहे, त्याला मी पण दाखवूनच ठेवतो खरं तर बागमांडला त्याला 41 मिनिट्स दाखवत आहे, पण आम्ही ट्राय करतो आहे 2:30पर्यंत पोचायचा. जे पॉसिबल तर आहे, कारण रस्ते रिकामे आहेत, तेवढं काय हे नाही, अनलेस एकदमच ट्रॅफिक झाली तर बघू. कुठे राईट आहे का? ठीक आहे. आलो तर आहे मेन रोडला. बागमांडला आमचा प्लॅन झाला आहे, बागमांडला क्रॉस करून जेवायला बसायचं. तर जसा आजचा प्लॅन होता रत्नागिरीपर्यंत खेचायचा, बट आम्हाला निघायलाच 1.5 तास लेट झालं आहे. तर आता आणि आमचा बॅकअप गुहागर होता, पण आता मला वाटतं की आम्ही दोन्ही पण नाही पोचू शकणार. म्हणजे बघूया कसं होतं जेटीपर्यंत, जेटी टू जेटी. आता हेच जर 30-40 मिनटं लागणार आहे, तर पुढे जेवायला अजून आम्हाला 2 तास लागतील. तिकडेच सनसेट होणार. 2 तास नाही पकडा, त्याला 1 तास जरी लागला तरी सनसेट होणार. आणि सनसेट झाल्यावर मग बघावं लागेल की कुठं थांबायचं आहे काय नाही, आणि तसं स्टे पण हॉटेल पण बघायचं आहे. तर आम्ही जेवताना ठरवू मोस्ट प्रॉब्ली. वेडनेसडे तर असं प्लॅन तर आहे की आज जिथपर्यंत पोचू, उद्या काही करून मालवण गाठायचं, अख्खा तो कोस्ट कवर करायचा, आणि तिसरा दिवस मग थोडं चिल करायचं, आणि मग सॅटर्डे म्हणजे फ्रायडेला थोडं चिल करायचं, आणि मग सॅटर्डेला बघायचं काय सीन आहे, निघायचं आहे की अजून फिरायचं आहे, अजून फिरायचं आहे तर मग संडेला निघायचं. रिटर्न येताना आम्ही असं ठरवलं आहे की NH म्हणजे मुंबई गोवा हायवेने यायचं. तर मग हो भाई क्रेजी टर्न होता भाई. अरे यार हे ट्रक आला ना, ओव्हरटेक करायला भाई जाम सोडतो. आणि लाल माती. हे आते आराम से. हा रस्ता ना एंडला खोदल्यामुळे मधून पातळ झाला आहे, तर ना त्याच्यामध्ये जजमेंटचा खूप सीन होतं. हो 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 ओ ओ ओ ओ हो. 200 किलोमीटर अजून तर चालत पाहिजे. पोल मांडला मग बाग मांडला असं.
हां असं वाटतं तर आहे जेटीजवळ आलो आपण. हो रस्त्यावरून ना काही नजर हटवायची खूप भीती वाटते जरा, कारण एकदमच असं वळणं घपकन आहेत. आणि दुसरी गोष्ट आम्ही मेंटेन पण जरा स्पीड थोडीशी जास्तच करतो, म्हणजे 50-60 अशा रस्त्यांवरती थोडंसं जास्तच आहे. ओ हो 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 हो, पण हा व्ह्यू तो बघा, स्पीड तो होती रहेगी कम. हो हो, इकडून तिकडे जायचं आपल्याला. हां हां, चल 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 पळ. तर जेटी आता झाली असायला दिसतंय का काय माहीत नाही. बोललं पळव, भेटली तर भेटली. त्याला पण जेटीतच जायचं ना रे भावा. हो जेटी आत्ता झाली. हो भाई, तरी मिस झाली तर स्कॅम होईल भाई. अर्धा तास थांबावं, अर्धा तास नाही, हां अर्धा तास थांबावं लागेल. अर्धा तास फॉर शॉट थांबावं लागेल. चला पटापट जेटीमध्ये पोहोचूया. मला काय भाई, मी तर पळतच आहे 70च्या स्पीडला, तर आहे पेन्शन. अजून किती पळवायची. चल 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 चल. लाईन तर पूर्णच लागली आहे भावा, लाईन तर मजबूत आहे, लाईन तर मजबूत आहे. हा फटाफट घाईस पोचलो आणि जेटी मिळाली. भाई सॉर्टेड, पटापट पोचलो, पटापट राप रूप. ओके, आता आम्ही बागमांडल्यावरून आलो आहे या साईडला. मी नाव विसरलो जागेचं, मी इथे कॅप्शनमध्ये टाकतो. पण हां, तर इथून आम्ही चाललो आहे पुढच्या दिशेने. आता जोपर्यंत नेटवर्क नाही तोपर्यंत साखरीवरून सरळ सरळ जायचं आहे. तर तिथपर्यंत जे आहे ते मी टाकत नाही आहे, म्हणजे कारण असं पण नेटवर्कच नाही तर टाकून काय उपयोग. जिओला रेंज आहे बट माझा जिओचा रिचार्ज आहे, तो प्रॉब्लेम तो आहे तिकडे. आता बघूया कसं कुठे रेंज येते. बट हां, हे मला माहीत होतं की या पट्ट्याला रेंज येत नाही आणि मी मॅप डाउनलोड करायचं विसरून गेलो. तर मग तुम्ही जर येत असाल तर मॅप डाउनलोड करायला विसरू नका अजिबात. ओ हो हो हो, ह्यासाठीच तर मला लावायचं होतं माउंट. हाय 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 हाय, हो 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 हो, हे हे हो 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 भाई. ते काय बांधकाम, काय काम, रस्ता वाढवत आहेत काय काय करत आहेत आयडिया नाही, पण करा भाई. असं काहीतरी करा की बरोबर मजा येईल चांगली, है ना. क्रेझी भाई, क्रेझी. मी हेल्मेट बंद केलं आहे कारण मला खरंच आहे जेन्युइनली करा. ओ लुक ॲट, नाही समजत आहे मी कसं शब्दामध्ये ते आलो, बट जे फील होतं ना इकडे येऊन ते जर तुम्ही जाणवत असाल तर प्लीज कमेंट करा.
आय फील यू ब्रो असं लिहा. ओ भाई वाव. आणि भरती तर नक्कीच आहे. फॉर शुअर भरती आहे. 110% भरती आहे. हे थोडा लूज आहे भाई, बट ठीक आहे, आपण टाईट करत राहू. काय सीन नाही भाई, काय सीन नाही. एका हाताने चालू, पण आपल्याला व्हिडिओ पाहिजे भाई. सुपर्ब यार, सुपर्ब. हो हो, म्हणजे कुठे बघू समजत नाही, इथे का तिथे. एकदम अक्षरशः कडेने चाललो आहे आपण, अक्षरशः. पुढे वेळस बीच आहे. वाव मॅन, वाव. जस्ट माइंड ब्लोइंग शिट. ग्रीन क्लिफ होमस्टे. वाव, अशा जागेवरती होमस्टे पण आहे. हे बघा. भेटू परत. इथेच आहे आम्ही पण. आय होप हाच रूट असेल, पण दुसरा कुठला नाही आहे. एअरटेलला तर रेंजच नाही बाबा. श्री दुर्गादेवी वेरस. हां, एकदम गावागावातला रस्ता आहे. असं हॉर्न वाजवायला पण असं वाटतं एवढी शांतता भंग नाही व्हायला पाहिजे. इथून थोडं सांभाळून घ्यावं लागतं, कारण रस्ता पातळ आहे आणि माती खूप आहे रस्त्यावर आणि पण घपकण येतात. तर त्यामुळे जरा नीट आरामात विचार करत. आता थोडा रस्ता चांगला आहे. हां, काय व्ह्यू आहे यार गाईस, एक नंबर. हो, आता वाजले 3:30 आणि आम्ही जेवायला शोधतो आहे कधीपासून, कारण आम्ही जेवलोच नाही. नेटवर्क आणि जेवण दोन्ही शोधतो आम्ही. हो, वाह. हॅलो, पहिली गोष्ट तर माझा हा माउंट जो आहे तो लूज झाला आहे, म्हणून हा कॅमेरा माझ्याकडे नव्हता. आणि हा माझा जो मॅजिक आर्म आहे ज्याला माउंट केलेलं आहे त्याचा पण काहीतरी सीन चाललेला, तर तो त्याला पण माउंट नव्हता केला. आणि त्यामुळे मग तो कॅमेरा प्रतीककडे होता. तर प्रतीकने जेवढं शूट केलं तेवढं मी टाकायचा प्रयत्न करीन. आता वाजले आहेत 6. आम्हाला 2 तास बाग मांडायला आम्ही सुमारे 2:45-3ला बाहेर पडलो असेल बाग मांडला जेटीवरून क्रॉस करून. तेव्हापासून ते आम्हाला आत्तापर्यंत अजिबात नेटवर्क नव्हतं. 2 तास आम्ही नेटवर्क आणि जेवण दोन्ही शोधत पुढे आलो. तर आता नेटवर्क भेटलं आहे आणि आता आम्ही खायला थांबलो. जेवण तर नाही भेटलं, तर आम्ही भुर्जीपाव खायला थांबलेलो. तर तेच आहे. आणि आता आम्ही चाललो आहे दाभोळकडे. दाभोळकडून जेट्टी घेऊन आम्ही गुहागर तर पोचणार आज. जो आमचा टार्गेट होता मेन, तो टार्गेट तर आम्ही कवर केला आहे गुहागरचा. तो कवर करून मग जर आम्ही ठरवलं की ठीक आहे चला थोडं पुश करून आपण करूया रत्नागिरी, जयगड किंवा गणपतीपुळे पण करू, तर मग तसं जाऊ. नाहीतर मग गुहागरला स्टे.